हॅलो फ्रेंड्स, ए टू झेड टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ परत एकदा घेऊन आले आहे आपल्या नवीन LIC एजंटसाठी. तर लाईफ इन्शुरन्स हे असं प्रोडक्ट आहे ज्याची गरज सर्वांना आहे. त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लाईफ इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे. हे जरी खरं असलं तरी ते समजत कोणालाच नाही. मग ते समजावून सांगण्याचं काम आपलं आहे. ॲज अ प्रोफेशन म्हणून लाईफ इन्शुरन्स घेणं समोरच्या व्यक्तीला किती गरजेचं आहे हे सांगणं काम आपलं आहे. मग आता एखादी गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर ती उदाहरणं न देता तर समजणार नाही, हो की नाही? मग यालाच म्हणतात सेलिंग कॉन्सेप्ट. सरळ साध्या सोप्या भाषेत सेलिंग कॉन्सेप्ट म्हणजे काय, सेलिंग कॉन्सेप्टचा वापर लाईफ इन्शुरन्सच्या बिझनेससाठी कसा करायचा आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, विषयाला सुरुवात करण्याआधी मंडळी, तुम्हा सर्वांना माहीत आहे आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे. तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सबस्क्राईब कसं करायचं हे माहीत नसेल तर व्हिडिओच्या खालती सबस्क्राईब असं लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक छोटंसं बेल आयकॉन दिसेल, त्यावरही क्लिक करा. त्यानंतर ऑलवर क्लिक करा. तर वळूया विषयाकडे. सेलिंग कॉन्सेप्ट म्हणजे काय? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सेलिंग कॉन्सेप्ट म्हणजे अशी उदाहरणं जी समोरच्याच्या लाईफशी रिलेट करत असतील, म्हणजे समोरच्याच्या आयुष्याशी रिलेट करत असतील, समोरच्या व्यक्तीचे जे काही गोल आहेत, ज्या काही नीड आहेत, भविष्यात त्याला लागणारी जी काही पैशांची सुविधा आहे, त्याच्या कुटुंबाची सुरक्षा आहे, याच्याशी संबंधित उदाहरणं म्हणजेच कॉन्सेप्ट, बरोबर? मग ह्या कॉन्सेप्ट वापरून तुम्ही जर तुमचं प्रोडक्ट त्या कॉन्सेप्टच्या अनुषंगाने प्रेझेंट केलं तर ते त्याला समजणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला जर तुम्ही असं विचारलं की सर, तुमच्या कुटुंबाचे मंथली एक्सपेन्सेस काय आहेत, किंवा जे मंथली एक्सपेन्सेस आहे ते, आता मंथली एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर प्रत्येक कुटुंबाला महिन्याकाठी काही खर्च करावे लागत असतात. म्हणजे उदाहरणार्थ किराणा असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, मुलांचे ट्युशन फी असतील, रेंट असतील, मोबाईल बिल्स असतील, लाईट बिल्स असतील, अशा बरेच खर्च असतात. ते प्रत्येक महिन्याला करावे लागतात, म्हणजे लागतातच. त्यासाठी एक ठराविक अमाऊंट दर महिन्याला कुटुंबामध्ये येणं गरजेचं असतं. त्याला म्हणतात मंथली एक्सपेन्सेस, हो ना? मग हे मंथली एक्सपेन्सेस तुमच्या पश्चातसुद्धा कुटुंबामध्ये येत राहतील असं काही तुम्ही प्रोव्हिजन केलं आहे का? आणि ते केलं नसेल तर त्यासाठी एक प्लॅन मी तुम्हाला सांगू इच्छितो, किंवा एक प्लॅन आहे तो आपण डिस्कस करूया असं म्हणालो तर त्याला ते नक्की क्लिक होणार आहे किंवा त्याला नक्की समजेल. पण तेच तुम्ही जर सर LICचा असा एक प्लॅन आहे, मग एवढे पैसे भरले तर तुम्हाला एवढे रिटर्न भेटतील, अशा पद्धतीने सांगाल तर ते त्याला पटणार नाही आहे. म्हणजेच त्याला पटेल, त्याला रुचेल, त्याला कुठेतरी इमोशनली टच होईल अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचं प्रोडक्ट प्रेझेंट केलं, प्रोडक्ट म्हणजे काय, लाईफ इन्शुरन्स प्लॅन, तर ते त्याला पटणार आहे, बरोबर ना? मग अशाच वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील. म्हणजे रिटायरमेंटसाठी वेगळी कन्सेप्ट सांगू शकतो, मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी वेगळी कन्सेप्ट सांगू शकतो, है ना? तर अशा वेगवेगळ्या प्लॅनसाठी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळी उदाहरणं, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या आहेत, हो ना? प्रत्येक व्यक्तीचं इन्कम वेगळं आहे. मग तशा पद्धतीने जर आपण उदाहरणं तयार केली म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा पार्टीला भेटतो तेव्हा त्याची फायनान्शियल कंडिशन, त्याचे इमोशन्स, त्याचे गोल्स, ह्या सगळ्या गोष्टी आधी लक्षात घेतल्या आणि त्या अनुषंगाने त्याला आपण प्लॅन सजेस्ट केला. किंवा तो प्लॅन सजेस्ट करत असताना प्लॅन न विकता, म्हणजे जीवन लाभ, जीवन उमंग अशी नावं न घेता तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा आपल्या छोटूच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या पिंकीच्या लग्नासाठी अशा गोष्टी
मध्ये इन्वॉल्व करून त्याला ते सांगण्याचा प्रयत्न केला तर तो छान पद्धतीने समजावून घेणार आहे आणि तयारसुद्धा होणार आहे. कारण मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे जी घेताना म्हणजे लाईफ इन्शुरन्स घेताना समोरच्या पार्टीचा निर्णय 75% इमोशन्सवर अवलंबून असतो. त्या ठिकाणी फक्त सेविंग, इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ह्या गोष्टी गृहीत धरल्या जात नाहीत. कारण लाईफ इन्शुरन्स हे असं प्रोडक्ट आहे की तो असतानाही वर्क होणार आहे आणि त्याच्या पश्चातही वर्क होणार आहे, बरोबर. अशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट वापरून जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स सेलिंग टेक्निक शिकाल किंवा लाईफ इन्शुरन्स सेल करायला शिकाल तेव्हा तुमचासुद्धा बिझनेस ग्रो होणार आहे. कधी कधी काय होतं बघा, आपण जेव्हा नवीनच लाईफ इन्शुरन्सचा बिझनेस सुरू करतो आणि मग त्यावेळी आपण प्रत्येक प्लॅनचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करतो, प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने तयार करतो, प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने त्याला समजावून सांगतो, तरी पार्टीकडून नकार होतो. मग अशा वेळी काय कमी पडतं आहे किंवा आपले एफर्ट्स कुठे कमी पडतात हे आपल्याला समजत नाही. मग आपण डाऊन होतो किंवा डिमोटिवेट होतो. मग अजून एक प्रश्न मनात उभा राहतो की जे सक्सेसफुल एजंट आहेत ते सुद्धा हेच प्लॅन विकतात आहे, ह्याच प्रोडक्टवर काम करतात आहे, मग ते का सक्सेसफुल आहेत, माझा बिझनेस का ग्रो होत नाही. तर त्याला कारणं ही आहेत. म्हणजे प्रसिद्ध लेखक शिव खेरांच्या यश तुमच्या हातात पुस्तकातलं एक वाक्य आहे की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात. तर ते हेच आहे. म्हणजे सक्सेसफुल एजंट जे आहेत ते हेच प्रोडक्ट विकतात, फक्त त्यांची विकण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, सेलिंग कॉन्सेप्ट म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. सेलिंग कॉन्सेप्टची खूप उदाहरणं आहेत. तुम्ही यूट्यूबवर शोधलं तर खूप उदाहरणं मिळतील. ठीक आहे. आणि त्यासाठी अजून एक चांगला मार्ग जर तुम्हाला पाहिजे असेल तर ट्रेनिंग बेस्ट आहे. आता तुम्ही म्हणाल प्लॅन तर माहीत असतात किंवा प्रोडक्ट काय वर्क करतं हे पण माहिती असतं, मग आम्ही विकू नाही. ट्रेनिंगने एजंट परफेक्ट होऊ शकतो की सेलिंग करण्याची जी टेक्निक आहे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी टच होतात लोकांना माहिती आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला चान्स भेटेल तेव्हा ट्रेनिंग घ्या. लाईफ इन्शुरन्स विकण्याचं ट्रेनिंग घ्या. आणि आपलं चॅनल तर आहेच आहे, हो ना. तर आशा करते की सेलिंग कॉन्सेप्ट म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. आता सेलिंग कॉन्सेप्टची उदाहरणं खूप आहेत, ते मी सांगत बसण्याची गरज नाही आहे. आणि खरं सांगू का, सेलिंग कॉन्सेप्टची उदाहरणं पाठ करून किंवा इकडून तिकडून मिळून मग ते डायलॉग मारण्यापेक्षा तुम्ही ऑन द स्पॉट किंवा तुमच्या पार्टीचा अभ्यास करून तुम्ही जेव्हा त्यांना खरोखर उदाहरणं द्याल ना मनापासून, तेव्हा ते जास्त वर्क करणार आहे. ओके. तर आजचा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा आजचा विषय इथंच थांबूया. परत एकदा जाता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि माझे जे शब्द आहेत त्यावर लक्ष न देता, म्हणजे काय ना, हे असं भाषण दिल्यासारखं बोलणं किंवा लेक्चर दिल्यासारखं बोलणं, या गोष्टींची मला जरा सवय नाही आहे. तेव्हा या शब्द चुकत असतील, बोलण्याचा थोडासा इकडे तिकडे होत असेल, या गोष्टींवर लक्ष न देता मला तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे, तुमचा बिझनेस ग्रो व्हावा, त्यासाठी मला तुम्हाला काय सांगायचं आहे यावर फोकस करा. आणि चुकलं असेल काही तर माफ करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय.